मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारचे हेडिंग्स ऐकलेच असतील. वीर सावरकर की कायर सावरकर, जाती न मानणारे सावरकर की हिंदुत्वाच्या नावावर भडकावणारे सावरकर, देशभक्त सावरकर की देशद्रोही सावरकर. आपल्या भारतात यांच्यापेक्षा वादग्रस्त व्यक्ती कदाचित कुणीच नसेल. चला तर आज या कॉन्ट्रोवर्सीला समाप्त करूया. मित्रांनो, आज मी तुम्हाला इतिहासातील अशा काही गोष्टी सांगणार आहेत ज्या तुमच्यापासून लपवल्या जातात. समस्या ही आहे की इंटरनेटवर वीर सावरकरांबद्दल खूप कॉन्ट्राडिक्टरी लेख आहेत, पण सत्यता संपूर्णपणे अंधारात ठेवलेली आहे. खूप विरोधाभासी आपल्याला लेख बघायला मिळतात, पण सत्यता बघायला मिळत नाही. मी अगोदर तुम्हाला विनायक यांची स्टोरी सांगतो. विनायक हे सावरकरांचं नाव होतं. योगायोगाने आज त्यांचा बर्थडे आहे. मे 1883 ला त्यांचा जन्म झाला होता. आणि पुढील काही मिनिटात मी तुम्हाला सांगेल की सावरकर नेमके कोण होते. विनायक दामोदर सावरकर ते एक कवी होते. जर तुम्ही मराठी असाल तर तुम्हाला त्यांच्या कविता माहीत असतील. ते महाराष्ट्रातील एक चित्पावन ब्राह्मण होते, पण त्यांनी कधीही हिंदुत्वाला एक धर्म मानले नाही. पण असं कसं होऊ शकतं की ब्राह्मण हिंदुत्वाला एक धर्म न मानता एक सांस्कृतिक किंवा भौगोलिक ओळख मानतोय? हो, त्यांना वाटायचे की हिंदुत्व हा जीवन जगण्याचा रस्ता आहे आणि धर्म ही एक पाश्चात्य संकल्पना आहे. अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या सर्व लोकांसोबत ते राहायचे, सोबत खायचे प्यायचे. त्यांनी तर आपल्या महाराष्ट्रात एक मंदिर देखील उघडले की जिथे सर्व जाती धर्माच्या लोकांना समावेश किंवा प्रवेश होता. ही व्यक्ती ब्रिटिशांनी मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल म्हणून घोषित केली होती. त्यांचा गुन्हा त्यांची हत्यार होती. होय, त्यांनी सर्वात खतरनाक हत्यार हाती घेतले होते. तर ते हत्यार बंदूक होते का? तर नक्कीच नाही. ते हत्यार होते पेन. आपल्या सावरकरांनी त्यांच्या जीवनात खूप काही लिहिले, कविता लिहिल्या, पुस्तके लिहिली, पण चर्चा फक्त एकाच गोष्टीची होती, तो म्हणजे त्यांनी लिहिलेला माफीनामा. पण ऍक्च्युअल परिस्थिती काय होती? ते पहिले व्यक्ती होते की ज्यांनी संपूर्ण स्वराज्याची मागणी केली. सावरकर खूप चनाक्ष बुद्धीचे होते. त्यांनी लंडनची स्कॉलरशिप मिळवली आणि लंडन येथे जाऊन त्यांनी लॉची डिग्री घेतली. आणि मित्रांनो, इथूनच स्टोरी सुरू होते, ते म्हणजे इंडिया हाऊसची. ते एक राजकीय कार्यांचे ब्रिटिशांविरुद्धचे केंद्र होते, तेही त्यांच्याच देशात. सावरकरांसहित तेथे मादाम कामा, व्ही.एन. चॅटर्जी, लाला हरदयाल आणि बरेच क्रांतिकारी राहिले. मित्रांनो, इथे त्यांनी इटालियन आणि आयरिश क्रांतिकाऱ्यांपासून इन्स्पिरेशन घेतली. त्यांच्यापासून ते शिकले सर्व क्रांतिकारक. आणि ब्रिटिश अगोदरच 1857च्या उठावाला घाबरले होते आणि त्यांना दागदूग होती की पुन्हा असला उठाव व्हायला नको. सावरकरांना असे आढळले की ब्रिटिश हे जनतेपासून काही गोष्टी लपवत आहेत. त्यांनी इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 पुस्तक लिहिले. प्रत्येक क्रांतिकाऱ्यांसाठी ते एक गाईड बुक होतं, प्रेरणा होती. भगतसिंग असेल, चंद्रशेखर आझाद असतील, सुभाषचंद्र बोस असतील, यांच्यासाठी ते पुस्तक एक प्रेरणा होतं. ते भारतीय क्रांतिकारांना बंदुका पाठवत होते, ते देखील अशा प्रकारच्या पुस्तकांमध्ये. बघा, जेव्हा मदनलाल धिंगरा यांनी कर्जन वायलीची हत्या केली तेव्हा सावरकरांना अटक झाली. ब्रिटिशांनी सर्वात घातक किंवा सर्वात भयानक शिक्षा त्यांना केली. त्यांना 2 वेळा 25-25 वर्षाची जन्मठेप दिली, ते देखील अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये. सेल्युलर जेलमधील जीवन नरकापेक्षा काही कमी नव्हते. 6 महिने एकांतवास, पूर्णपणे बंदिस्त, कुणाशीही बोलायचं नाही आणि फक्त लोकांना फाशीवर चढताना बघायचं. आणि दिवसा या प्रकारच्या मशीन्स वापरून तेल काढावे लागायचे, खूप मेहनत करावी लागायची. जर व्यवस्थित काम केले नाही तर तुम्हाला पनिशमेंट मिळायची. तुम्ही काम केले नाही तरी तुम्हाला पनिशमेंट मिळायची, काम केले तरी पण ते पनिशमेंट द्यायचे. या जेलमध्ये, सेल्युलर जेलमध्ये रिलिजियस डिस्क्रिमिनेशन व्हायचं, म्हणजेच अस्पृश्यता इथे मोठ्या प्रमाणावर पाळली जायची. आणि मित्रांनो, सर्वात भयानक बाब म्हणजे तुम्हाला टॉयलेटला जरी जायचं असेल तरी तुम्हाला त्या अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागायची. सावरकरांच्या मनात आपल्या देशाला मदत करण्याची आग नेहमी ज्वलंत राहिली होती. त्यांना असं वाटायचं की आपण जर जेलमध्ये राहिलो तर आपला काहीही उपयोग नाही. आणि म्हणूनच त्यांनी या जेलमधून बाहेर येण्यासाठी पेटिशन किंवा याचिका लिहिल्या. या याचिका त्यांनी स्वतःसाठी तर लिहिल्याच, पण तिथे त्यांची जी मित्रमंडळी होती त्यांच्यासाठी देखील या याचिका त्यांनी लिहिल्या. त्यांना आपला नेता मानायचे. ते एक बॅरिस्टर होते, त्यांना त्यांचे हक्क माहीत होते. त्यांनी कधीच माफी मागितली नाही. एक कैदी म्हणून त्यांची स्थिती समजून घेण्यासाठी त्यांनी याचिका लिहिल्या. कैद्यांना देखील हक्क असतात. जेलमधून बाहेर पडण्यासाठी जे शक्य होईल ते त्यांनी केले. ते स्वतःसाठी नाही तर फक्त आपल्या देशासाठी, भारतासाठी. आणि जर हे माहीत असून सुद्धा तुम्ही त्यांना कायर म्हणत असाल तर ही सजा कालापानीपेक्षाही वाईट असेल. सावरकरांना कालापानी शिक्षा देण्यात आली. ही कालापानी शिक्षा म्हणजे अतिशय भयंकर अशी शिक्षा होती. पण तिथे असून देखील ते स्वतःशी प्रामाणिक राहिले.
दिवसभर शिक्षा झाल्यानंतर ते यायचे आणि बसायचे आणि त्यांना जमत असलेली बेस्ट गोष्ट करायचे ते कविता लिहायचे, कारण ते एक कवी होते. पण त्यांच्या लिखाणाबद्दल कोणी बोलतच नाही. बोलतात तर फक्त त्यांच्या मर्सी पिटिशन माफीनाम्याबाबत, अशा गुन्ह्यांसोबत की ज्यामध्ये न्यायालयाने देखील त्यांना निर्दोष ठरवले आहे. भारतात एक प्रथा आहे की आपल्याला पुन्हा पुन्हा सांगितलं जाते आपलं स्वातंत्र्य कुठल्याही लढ्याशिवाय मिळाले नाही, पण युद्ध हे होतेच एक अंडरग्राऊंड युद्ध. अहिंसा, असहकार, सत्याग्रहचे मोठे मोठे धडे आपल्याला असतात, पण भगतसिंग, सुभाषचंद्र बोस व मदनलाल धिंगरा सारखे लोक पुस्तकात 1-2 ओळीमध्ये संपून जातात. ते कुठेतरी हरवले आहेत. नक्कीच या 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये त्यांच्या लाईफ बद्दल मी पूर्णपणे नाही सांगू शकत, पण एक कुठेतरी त्यांच्याविषयी जागृती किंवा सुरुवात करण्याचा नक्कीच मी प्रयत्न करू शकतो. मित्रांनो, अजूनही लंडन मधील जे इंडिया हाऊस आहे तिथे त्यांचं वर्णन पेट्रियट आणि फिलॉसॉफर म्हणून केलेलं आहे. त्यांची पोएट्री समजण्यासाठी मॅच्युरिटी लागते, तसेच सावरकरांना देखील समजण्यासाठी मॅच्युरिटी लागते, कारण शेवटी ते एक कवी होते आणि त्यांचं जीवन म्हणजे एक महान कविता होती. धन्यवाद.